महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या, चारही पक्षांना समान जागा वाटप व्हावं, वंचितची मागणी। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र, सूत्रावर महाविकास आघाडीचं एकमत, जागा वाटपावर महाविकास आघाडीत ओढाताण नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभेसाठी कोण उमेदवार हवं, दानवे की खैरे, उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमधील पदाधिकाऱ्यांना विचारणा। खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीत बैठक, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे, सूत्रांची माहिती। लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच, लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका, सूत्रांची माहिती। शिंदे गटा एवढ्याच जागा द्या, महायुतीत समसमान जागांचं वाटप व्हावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी, तर आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त हे लक्षात ठेवावं, शंभूराज देसाईंचा पलटवार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र, प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार, प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा आणि राजनाथ सिंग दौरे करणार। शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये उद्या भेट होण्याची शक्यता, पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा, तर 30 डिसेंबरला सभेच्या समारोपाला शरद पवारांची ही सभा। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार, दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होण्याची शक्यता, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये सुनील केदार दोषी। उपमुख्यमंत्री फडणवीसांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान, डॉक्टरेट उपाधी जनतेला समर्पित, फडणवीसांची प्रतिक्रिया। भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा, 14 जानेवारीपासून दुसऱ्या टप्प्याचं नाव भारत न्याय यात्रा, मणिपूरपासून सुरू होणारी यात्रा मुंबईमध्ये संपणार। ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यात यंदाचं एफआरपी धोरण जाहीर, ऊसाला प्रतिटन 3150 रुपये इतका दर। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, साईबाबांचं दर्शन घेऊन शिर्डीहून चंद्रपूरला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, 7 जण गंभीर जखमी। आणि देशात गेल्या 24 तासात 600हून अधिक कोरोनाबाधित, 2 रुग्णांचा मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या 4000वर। महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 194 वर, राज्यात JN1 चे 10 रुग्ण, तर मुंबईमध्ये सर्वाधिक 88 कोरोनाबाधित। राम मंदिराची पहिली झलक समोर, 22 जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा, सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही समोर।